नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आता मी तरातर पायऱ्या उतरत त्यांना सत्य सांगायला गेले खरी, परंतु आज मला कळालंय की मी त्यांना हे सत्य कधीच सांगू शकत नाही. कारण आतापर्यंत हे सत्य मी लपवून ठेवत होते, कारण मला काव्याची काळजी वाटत होती. काव्याला हे सहन होणार नाही आणि म्हणूनच मी ही गोष्ट कोणालाही सांगत नव्हते. पण आता मला कळतंय की आई बाबासुद्धा हे सहन नाही करू शकत. त्यांच्यासुद्धा कल्पनेच्या पलीकडे हे सगळं काही, आणि त्यांना होणारा त्रास मी नाही पाहू शकत. आणि म्हणूनच हे सत्य मी कधीच त्यांना सांगू शकत नाही. कारण मला आता या गोष्टीचा दुसऱ्यांदा अनुभव आला आहे. मी हे दुसऱ्यांदा अनुभवते आहे. या अगोदरसुद्धा मी ज्यावेळी आईबाबांना हे सत्य सांगायला गेले होते, त्यावेळी ते तर त्यांच्या येणाऱ्या नातवंडांमध्ये रम्मान झाले होते. ते स्वप्नात हरवून गेले होते. आता नंदिनीला तो दिवस आठवतो, ज्या दिवशी नंदिनी विक्रम आणि मानिनीताई या दोघांनाही या प्रेग्नेन्सीचं सत्य सांगायला गेलेली असते. त्यावेळी विक्रम मानिनीताईंना म्हणतात, आता आपल्या घरी आपली गोंडस 2-2 नातवंड येणार आहेत. तुला सांगतो मानिनी, त्यांचं चांप आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू या बाबतीत मात्र मुलं आजोबांवरच जाणार आहेत. मग त्यांच्या सगळ्या बाललीला कॅप्चर करायला नकोत का, यासाठी विक्रम यांनी कॅमेरा आणलेला असतो. सर्व क्षण ज्यावेळी नंदिनीला आठवतात, नंदिनी जीवाला म्हणते, आणि आता तर बाळांच्या स्वप्नांमध्ये ते इतके गुंतले आहेत की बाळांना काही झालं हे साधं कळालं ना तरी ते तडफडतात. त्यांना ते सहन होणार नाही. नाही, असं होऊन नाही चालणार. मला हे असं काही व्हायला नको आहे आणि त्यांना त्रास झालेला मी खरंच नाही पाहू शकत, आणि म्हणूनच हे सत्य मी त्यांना नाही सांगणार, असं म्हणत नंदिनीने ठाम निर्णय घेतलेला असतो की आता काही झालं तरी हे सत्य कोणालाही कळू द्यायचं नाही. जीवा नंदिनीला सावरतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी मी तुला सांगितलं ना, हे बघ खरं सांगणं सोपं आहे पण सत्य लपवणं कठीण आहे. एकदा का काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडली ना, की नंदिनी म्हणते, तेव्हा मी तुम्हाला शब्द देते जीवा, एकदा का काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडली की नंतर मी मात्र शांत राहणार नाही. मी सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागेल, कारण सगळ्यात मोठी चूक करते मी आणि यासाठी मला माफी मागावीच लागेल. मला अगदी मनापासून सगळ्यांची माफी मागायची आहे खरंच. तर त्यावेळी जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, नंदिनी तू नाही आहेस, फक्त आपण दोघं. जीवा आता नंदिनीचे अश्रू पुसतो, तिला सावरतो. नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांचे हात हातात घेत एकमेकांना सावरतात आणि हे सत्य आपण काव्याची डिलिव्हरी झाल्यानंतर सर्वांना सांगायचं हेही ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसू आता रम्याला म्हणतात, रम्या अगं तुला माहिती आहे का, हे जीवा आणि नंदिनी लपून छपून कोणासाठी तरी डबा घेऊन जात होते. मला माहिती आहे आणि मी त्याचे फोटो काढलेत प्रूफ म्हणून. सकाळी दोघं एकत्र घराबाहेर पडलेत, असं म्हणत वसू आता घडलेला सर्व प्रकार आता रम्याला सांगू लागतात. रम्यामध्ये 1 मिनिट. पण जेव्हा ते परत आले त्यावेळी तर त्यांच्या हातात डबा वगैरे असं काहीच नव्हतं. वसू आता म्हणतात, एक्झॅक्टली मला तुला हेच सांगायचं आहे. तो डबा जर त्यांच्यासाठी असता तर रात्री घरी येताना तो डबा त्यांच्या हातात असायला हवा होता, बरोबर की नाही. आता रम्या विचार करत असते तर वसू आत्या म्हणतात, ज्या अर्थी तो डबा त्यांच्या हातात नव्हता त्या अर्थी तो डबा दुसऱ्या कोणासाठी तरी होता. म्हणूनच रम्या मला खात्री आहे की त्या दोघांचं नक्की काहीतरी चालू आहे. आता हे जे काही त्या दोघांचं काहीतरी चालू आहे ना, ते आपल्याला शोधून काढायचं आहे. रम्या म्हणते, हो बरोबर बोलतेस तू आई. त्यांच्यावर संशय घेतला म्हणून मामाने माझ्या थोबाडीत मारली होती. आता रम्याला तो क्षण आठवतो ज्यावेळी रम्या नंदिनीच्या पोटावर हात ठेवायला जाते, सत्य खरं खोटं या सगळ्याची शहानिशा करत असते. त्यावेळी विक्रम पुढे येतात, रम्याचा हात पकडतात आणि रम्याच्याच कानाखाली मारतात. आणि हे सगळं आठवल्यानंतर रम्या मात्र पेटून उठलेली असते. रम्या म्हणते, नाही आता मी कोणालाही सोडणार नाही आई. आता यांचा हा लपंडाव आपण शोधून काढायचा. मला सांग आई, उद्या त्या नंदिनीची चोरउटी आहे ना. तर वसू आत्या म्हणतात, हो. तर रम्या म्हणते, म्हणजे नक्कीच डॉक्टर आर्या इथे येईल. तर वसू आत्या म्हणतात, हो नक्की 100% ती येणार. रम्या वसू आत्यांना म्हणते, एक काम कर, उद्या तू डॉक्टर आर्यावर लक्ष ठेव, मी त्या जीवा आणि नंदिनीवर लक्ष ठेवते. बघूयात तरी नक्की हे तिघही काय लपवतायत. तर आता देशमुखांच्या घरी चोरुटीच्या कार्यक्रमाची खूप
छान तयारी केलेली असते. आता एक एक करून सर्वच जण पाहुणे येत असतात. मानिनीताई त्या सगळ्यांच्या स्वागतासाठी उभे असतात. सगळ्यांचं खूप छान मनापासून स्वागत करतात आणि त्याचवेळी डॉक्टर आर्या यांची एंट्री झालेली असते. आता डॉक्टर आर्या येताच मानिनीताई म्हणतात, ये ये ये, तुझी बहीण तुझी वाट बघते, जा तुझ्या बहिणींना भेटून घे. तर त्यावेळी आता डॉक्टर आर्या ही काव्याला भेटण्यासाठी येते. काव्या खुश होते आणि म्हणते, काय डॉक्टर आर्या सामंत, कुठे आहात तुम्ही, काय विसरून गेलात का? तर आर्या म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे. तर काव्या म्हणते, हो का, मग एवढी तुझ्या कामात बिझी झाली आहेस का की मला साधा फोनही करत नाहीस? तर आता आर्या म्हणते, हम तो आपके दिल में है. तर आता काव्या म्हणते, गप ग, उगाच मस्का मारू नकोस, घे सरबत घे. तर आर्या म्हणते, नाही नको, मला सरबत नको आहे, मला थंडगार पाणी हवं आहे. तर आता काव्या म्हणते, थांब मी तुझ्यासाठी घेऊन येते. आर्या म्हणते, नाही नको, मी घेईन, मी काही पाहुणी आहे का? तर आता आर्याच्या हातात पिशव्या पाहून काव्या म्हणते, माझ्यासाठी काही आणलंयस का? तर काव्या पिशवी घ्यायला जाणार. आर्या म्हणते, गप ग, तू तुझ्या चोरोटीला मला बोलवलं होतंस का? नाही ना? आता आपल्या उत्सव मूर्ती कुठे ते मला सांग, आणि हो, मी तोपर्यंत पाणी पिऊन येते, तोपर्यंत आपल्या उत्सव मूर्तींना घेऊन ये. काव्या म्हणते, बरं ठीक आहे. आता आर्या तिथून निघून जाते. पण वसू आत्या आणि रम्या या दोघांचंही आर्यावर लक्ष असतो. आता ठरल्याप्रमाणे वसू आत्या आर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आर्याच्या मागोमाग तिथून निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनी छान तयार झालेली असते. जीवा नंदिनीचं कौतुक करतो आणि म्हणतो, वा वा, कसली सुंदर दिसतेय माझी बायको. पण एका गोष्टीची कमी आहे. नंदिनी जीवाकडे पाहते. जीवा म्हणतो, स्माईल. अगं हस जरा, तुझी स्माईल कुठे गेली आहे? असं म्हणत जीवा आता नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी शांतच असते. जीवा विचारतो, काय झालंय? नंदिनी म्हणते, टेन्शन आलंय जीवा. जीवा विचारतो, कसलं? नंदिनी म्हणते, काव्याच्या चोरोटी दिवशी कोणालाही हे खोटं पोट दिसू नये यासाठी मी ड्रेस घातला होता, परंतु आता साडी नेसावी लागली आहे जीवा. म्हणजे मी असा पदर वगैरे घेतलाय, पण कोणाला काही संशय वगैरे येणार नाही ना? जीवा म्हणतो, नाही, कोणाला काही कळणार नाही आणि कोणाला कसलाच संशय येणार नाही. पण हां, जर तू अशी टेन्शनमध्ये राहिलीस ना, तर मग सगळ्यांना संशय येईल ग राणी, प्लीज. त्यामुळे तू असं उदास राहू नकोस, टेन्शनमध्ये राहू नकोस. हसतच नाही आहे, असं म्हणत जीवा आता नंदिनीला हसवण्यासाठी विचार करत असतो की काय करावं. असं म्हणत जीवा आता नंदिनीची मस्करी करू लागतो. तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी नंदिनीच्या हातातील तो काळा धागा जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो. नंदिनी आणि जीवा पाहतात तर धागा अडकलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आर्या आता किचन रूममध्ये येते आणि पाणी न पिता ती आता त्या ठिकाणी डबा ठेवण्यासाठी आलेली असते. आर्या इकडे तिकडे पाहते, तिथे कोणीही नसतं आणि त्याचवेळी डबा ती तिथे ठेवते आणि बाहेर निघून जाते. वसू आत्यांनी हे सगळं काही पाहिलेलं असतं. आता आर्या निघून जाताच वसू आत्या किचन रूममध्ये येतात आणि म्हणतात, हा डबा म्हणजे हा तर जीवानंदिनी काल सकाळी घेऊन गेले होते तोच डबा आहे ना? आणि आता आर्या घरी घेऊन आली आहे, म्हणजे हा डबा जीवानंदिनी आर्यासाठी घेऊन गेले होते. मग असं लपून छपून का घेऊन यायचं होतं? जर डबाच द्यायचा होता, परत करायचा होता, तर सगळ्यांसमोर करायचा होता. असं लपवाछपवी करायची काय गरज आहे? आणि डबाच द्यायचा होता तर खोटं का बोलायचं होतं की मला गार पाणी प्यायचं आहे, मी स्वयंपाकघरात जाऊन येते, आणि इथे येऊन तर ती डबा ठेवून गेली आहे. वसू आत्या विचार करतात आणि म्हणतात, ज्या अर्थी ही मुलगी खोटं बोलली ना, त्या अर्थी ही नक्कीच काहीतरी लपवतीये. दुसरीकडे नंदिनीला आठवतं की हा धागा मानिनीताईंनी बाळाच्या संरक्षणासाठी हातात बांधलेला असतो. धागा बांधत असताना मानिनीताई म्हणालेल्या असतात, इडापिडा टळो आणि माझ्या लेकीचं वंश फळो. आणि आपल्या या बाळाच्या काळजीपोटीच मानिनीताईंनी आपल्या हातात धागा बांधलाय हे नंदिनीच्या लक्षात येतं. आणि मानिनीताईंनी हा धागा काव्याच्या हातात सुद्धा बांधलेला असतो. परंतु नंतर नंदिनीने आपल्या हातातील धागा काव्याच्या हातात बांधलेला असतो. काव्या विचारते, काय करतेस तू हे? नंदिनी म्हणते, माझ्या बहिणीचं रक्षण. असं म्हणत नंदिनीने आपल्या हातातील धागा काव्याच्या हातात बांधलेला असतो आणि त्याच दिवशी नंदिनीचा अपघात घडलेला असतो. नंदिनीला ते अपघाताचे क्षण आठवतात. तर त्यानंतर जीवाचं हॉस्पिटलमधलं बोलणं की म्हणजेच यावरून हे सिद्ध झालं आहे की गुरुजींच्या धाग्याचा काही उपयोग झाला नाही आहे. म्हणजे धागा हातात नसताना सुद्धा आपलं बाळ वाचलं आहे आणि आपल्या बाळाला वाचवायला शेवटी तुझा हा नवराच इथे आला आहे. आता हे सर्व क्षण नंदिनीला आठवतात. तिला खूप वाईट वाटतं.
नंतरचा तो क्षण तो तर कधीही न विसरण्यासारखा असतो. एका छोट्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी नंदिनी धावत पळत जाते आणि त्याच वेळी तिचं मिसकॅरेज झालेलं असतं. या सगळ्यात तिने त्या बाळाचा जीव तर वाचवलेला असतो, परंतु स्वतःच्या बाळाला मात्र गमावलेलं असतं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, कदाचित तो धागा जरा सैल झाला असावा, थांब मी घट्ट बांधतो. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही नको जीवा, नका बांधू तो घट्ट. असं म्हणतात की गाठ सैल झाली की ती घट्ट बांधावी, पण हा धागा त्यासाठी अपवाद आहे जीवा. तर जीवा म्हणतो, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? तर नंदिनी म्हणते, म्हणजे बघा ना, हा धागा आपलं बाळ सुरक्षित राहावं, सुखरूप राहावं यासाठी आईंनी गुरुजींकडून आणलेला धागा आहे आणि हा धागा त्यांनी माझ्या हातात बांधला, पण आता तर आपलं बाळ आर्याच्या पोटात आहे. जीवा, आता हा धागा सुद्धा आर्याच्याच हातात असायला हवा ना? तर जीवा नंदिनीला म्हणतो, पण तुला या सगळ्याची खरंच गरज वाटतेय का? नंदिनी म्हणते, गरज? जीवा, या धाग्याची गरज आपल्याशिवाय जास्त कोणाला कळणार आहे? जीवा, अहो या धाग्याला आपण मस्करीत घेतलं होतं, त्यावेळी काय झालं होतं? माझं आधीच मिसकॅरेज झालं होतं आणि आर्याचं सुद्धा मिसकॅरेज होऊन गेलंय, त्यामुळे मला आपल्या बाळाची आणि आर्याची खूप काळजी वाटते जीवा. मी काय म्हणते जीवा, ही चोरोटी झाली ना की आपण आर्याला आपल्या खोलीत बोलावून घेऊयात आणि तिच्या हातात हा धागा बांधूयात. तर जीवा म्हणतो, नाही नको, आपल्या खोलीत नको. तुझ्या वाढदिवसा दिवशी आपण तिघही या खोलीत होतो, आर्या या खोलीत होती, त्यावेळी काय घडलं होतं आठवतंय ना? तर आता नंदिनीला तो क्षण आठवतो. वसू आता तिथे आलेले असतात आणि म्हणतात, जीवा कुठे गेला? तर आर्या म्हणते, जीवा तर इथे नाही आहे. वसू आत्या म्हणतात, मी या डोळ्यांनी पाहिलं, जीवा इथेच होता आणि वसुवत्यांनी जीवाला सगळीकडे शोधलेलं असतं. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही. त्या वसुवत्यांना रम्याला अगोदरच संशय आला आहे, त्यामुळे प्लीज आपण पुन्हा तशी रिस्क नको घेऊया. ठीक आहे, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. आता तिला आपण आपल्या रूममध्ये बोलावूया नकोत आणि धागा नको बांधूयात. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, चालेल, पण धागा बांधायचा कुठे? आता नंदिनी विचार करत असते. तर त्याचवेळी नंदिनीला बोलावण्यासाठी काव्य आलेली असते. काव्य आवाज देत म्हणते, ताई. तर आता नंदिनी काव्याकडे पाहते. तर काव्य म्हणते, अगं चल ना खाली. पण नंदिनी तिथेच उभी असते. तर काव्य तिच्याकडे पाहते आणि म्हणते, ताई अगं खरंच किती छान दिसतेस तू, असं म्हणत ती नंदिनीचं कौतुक करते. बरं चल जाऊयात का खाली, सगळे आले आहेत, आईसुद्धा आली आहे. तर नंदिनी मनाशीच म्हणते, आईला तर माहीतसुद्धा नाही आहे की आम्ही सरोगसी सुरुवात केली आहे. तिला ज्यावेळी हे सगळं काही कळेल त्यावेळी काय होईल, तिचं त्रास होईल ना तिला. या सगळ्या गोष्टींनी नंदिनी मात्र घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, चोरुटीच्या कार्यक्रमासाठी सर्वच पाहुणे एकत्र जमलेले असतात. तर मानिनीताई शारदाताईंना म्हणतात, शारदाताई मी चिडले हा तुमच्यावर. काय हो, अहो काव्याच्या चोरोटीनंतर तुम्ही आता येताय नंदिनीच्या चोरोटीला, असं कसं चालेल? अहो अधूनमधून येत जाओ, मुलींना आठवण येते तुमची. तर इथे वसू आत्या आणि रम्या यांच्या गप्पा चालू असतात आणि त्यातही त्यांचा लक्ष असतो की नक्की आर्या किंवा नंदिनी आणि जीवा काय करत आहेत. त्यांच्या हालचालींवर ती लक्ष ठेवून असतात. आलेले प्रत्येक पाहुणे एकमेकांशी गप्पा मारत असतात. जीवा आणि पार्थ यांच्याही गप्पा चालू असतात. इथे मात्र शारदाताईंना खूप वाईट वाटत असतं. आपण सर्वांची फसवणूक करतोय या सगळ्याची जाणीव त्यांना होत असते. त्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळी त्यांनी नंदिनीला प्रश्न केलेला असतो की हे खोटं पोट इथे काय करतंय. आणि त्यावेळी नंदिनीने आपल्या आईला सत्य सांगितलेलं असतं की आई माझं मिसकॅरेज झालंय का? शारदाताईंना खूप वाईट वाटतं. ते मनाशीच म्हणतात, माझी नंदिनी, तिला काय काय सहन करावं लागतंय. अगोदर लग्नाचा झालेला तो घोळ आणि त्यानंतर जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दलचं सत्य तिला कळणं, या सगळ्यातून सावरत स्वतःचा संसार उभं करत स्वतःहून आता या सगळ्यात ती आनंदाने सुखाने नांदत होती. तर त्यावेळी तिचं अचानक असं मिसकॅरेज होणं, घरच्यांना वाईट वाटू नये, काव्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचं दुःख असं लपवून ठेवत आज चोरोटीसाठी बसणार आहे ती. खरंच मला काहीच कळत नाहीये, तिला धीर द्यावा की तिचं कौतुक करावं. शारदाताईंना खूप वाईट वाटत असतं, त्यांनाही खूप त्रास होत असतो. नंदिनीची ती अवस्था पाहून त्यांना काहीच सुचत नसतं. तर त्याचवेळी मानिनीताई म्हणतात, ती बघा आली तुमची लाडकी लेक. आता काव्या नंदिनीला चोरोटीच्या कार्यक्रमासाठी घेऊन येते. मानिनीताई आणि शारदाताई दोघेही तर दोघींकडे पाहतात. दोघींच्याही चेहऱ्यावरचं हसू पाहून मानिनीताई खूप खुश असतात, परंतु या हसण्यामागचं दुःख फक्त शारदाताईंना माहीत असतं. आता पार्थ पाहतो, काव्या इतकी छान दिसत असते की पार्थची नजर हटत नसते. तर इकडे जीवाचंही लक्ष फक्त नंदिनीकडे असतो.
तर मानिनीताई शारदाताईंना म्हणतात, अगं बाई, दृष्ट काढण्यासाठी मीठ मोहरी घेऊन आले होते, ती तिथेच राहिली, घेऊन येते. तर त्यावेळी शारदाताई म्हणतात, थांबा मी घेऊन येते. मानिनीताई म्हणतात, बरं, ओट्यावरच आहे. आता शारदाताई मीठ मोहरी आणण्यासाठी स्वयंपाकघरात निघून जातात. तरी ते पार्थ खुणावूनच काव्याला प्रेमाच्या इशाऱ्यानेच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू खूप छान दिसतेस असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता पार्थचे हे इशारे पाहून काव्य लाजत असते. तरी ते पार्थ कौतुक करत म्हणतो, काय सुंदर दिसतीये माझी बायको. इथे मात्र रम्याचा चांगला जळफळाट होत असतो. तर इथे जीवा म्हणतो, हो रे, खरंच खूप सुंदर दिसतीये माझी बायको. आता मात्र जीवा, नंदिनी, पार्थ, काव्य आणि मानिनीताई यांना काही हसू आवरत नसतं. परंतु या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून रम्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. मानिनीताई म्हणतात, चला. तर आता जीवा म्हणतो, बघ तरी कशा टाइमपास करतायत. आता काव्या नंदिनीला चोरोटीच्या कार्यक्रमासाठी पुढे घेऊन जाते. मानिनीताई आणि काव्या नंदिनीची खूप काळजी घेत असतात. आता पार्थ आणि जीवासुद्धा पुढे येत असतात. परंतु त्याचवेळी आर्या जीवाचा हात पकडते आणि त्याला बाजूला घेऊन जाते. तर इकडे रम्या या सगळ्यांवर लक्ष ठेवून असते. तरी ते जीवा आर्याला म्हणतो, मला वाटलं होतं तुला यायला जमणार की नाही. तर आर्या म्हणते, अरे पण जीवाचा लक्ष मात्र नंदिनीकडे असतो. जीवा नंदिनीकडे पाहत म्हणतो, कसली सुंदर दिसतीये माझी नंदिनी. तर आर्या म्हणते, हो ना, खरंच खूप सुंदर दिसतीये. तर आता आर्या जीवाचं सुद्धा कौतुक करत म्हणते, तो सुद्धा खरंच खूप कमाल दिसतोय सा. आता आर्या जीवाला बुके देत म्हणते, सुंदर मुलासाठी सुंदर फुलं असं म्हणत आता आर्या जीवाला गुलाबाच्या फुलांचा बुके देत असते. आणि हे सगळं काही रम्या आणि वसुहत्या पाहत असतात. रम्या वसुहत्यांना आवाज देत म्हणते, आई, आणि वसुहत्यांना लक्ष ठेवायला सांगते. इथे जीवाचा लक्ष मात्र नंदिनीकडे असतो. आणि आता आर्याने समोर ठेवलेला बुके जीवाच्या लक्षात येताच जीवा पटकन त्यातील एक गुलाबाचं फूल घेतो आणि आर्याला म्हणतो, आलोस. इथे मात्र वसुहत्या आणि रम्याला काही कळत नसतं. दोघंही जीवाकडे पाहत असतात. तर जीवा आता नंदिनीसाठी ते गुलाबाचं फूल घेऊन येतो आणि नंदिनीला बाजूला घेऊन जात असतो. तर त्यावेळी काव्या जीवाला विचारते, काय व भाऊजी. तर त्यावेळी जीवा गुडघ्यांवर बसतो आणि आता नंदिनीला गुलाबाचं फूल देत सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतो. आणि आता हे सर्व गोड क्षण पार्थ आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत असतो. पार्थ त्या दोघांचे फोटो काढत असतो. आता नंदिनीला लाज वाटते आणि नंदिनी जीवाला म्हणते, जीवा काय चाललंय. नंदिनी जीवाच्या त्या प्रेमाचा स्वीकार करते. ते गुलाबाचं फूल हातात घेते. त्यावेळी सर्वजण टाळ्या वाजवतात आणि दोघांचंही अभिनंदन करतात. तर जीवा म्हणतो, एक मिनिट बाकी आहे अजून असं म्हणत जीवा आता फ्लाइंग किससुद्धा देतो. आणि त्यावेळी सर्वजण हसू लागतात. तर आता पार्थ काव्याला विचारतो, तुला सुद्धा हवी आहे का. तर काव्य पार्थला शांत करते. इथे मात्र आर्या लगेच तिच्या हातातील बुके बाजूला ठेवते. तर इथे नंदिनी लाजतच जीवाला म्हणते, काय तुम्ही, काय चाललंय. तर त्याचवेळी मानिनीताई पुढे येतात आणि जीवाला विचारतात, झाला का, रोमॅन्स झाला. तर जीवा म्हणतो, हो. तर काव्या पुढे येत म्हणते, मी काय म्हणते भाऊजी, तुमच्यातला हा रोमॅन्स असाच बहरत राहू देत. तर पार्थ म्हणतो, वा, मला तर करू देत नाही रोमॅन्स आणि दुसऱ्यांना प्रोत्साहन द्या. आता मात्र जीवा, मानिनीताई आणि नंदिनी हसू लागतात. तर काव्या पार्थला म्हणते, इथे काही बोलायची गरज होती का. पार्थ म्हणतो, नाही. तर काव्या म्हणते, बरं आई, तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की तुमची ही दोन्ही मुलं अगदी वडिलांवर गेली आहेत. मानिनीताई म्हणतात, अगदी खरं आहे. आता मात्र दोघंही आपली लगेच कॉलर ताट करतात. तर मानिनीताई म्हणतात, काय रे, कॉलर वगैरे ताट करायची काहीही गरज नाही आहे. मानिनीताई म्हणतात, हो ना, आज तर मी त्यांना म्हटलं, जा तुम्ही बाहेर जा, नाहीतर 16 वर्षाचे असल्याप्रमाणे इकडून तिकडे फिरत राहिले असते. मानिनीताई म्हणतात, चला चला चोरुटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर जीवा म्हणतो, हो हो. मानिनीताई म्हणतात, हो हो नाही, चल जरा मदतीला सुरुवात कर. आता जीवा मानिनीताईंना मदत करत असतो. तरी ते नंदिनीचा लक्ष तिच्या आईकडे जातो. नंदिनी म्हणते, आई. तर शारदाताई नंदिनीच्या गालावरून मायेनेच हात फिरवतात आणि नंदिनीला विचारतात, कशी आहेस बाळा तू. नंदिनी म्हणते, मी अगदी ठीक आहे, पण मी काल फोन केला होता, पण बाबा म्हणाले थोडी कणकण आहे, मग मला वाटलं येशील की नाही. शारदाताई काहीच बोलत नाहीत. तर त्याचवेळी मानिनीताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, असं कसं होईल, लेकीची चोरोटी भरायची आहे आणि आई येणार नाही. चला चला आपण चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
आता आर्या एका बाजूला उभी असते तर काव्या आवाज देत म्हणते, आर्या अगं पुढे ये. आर्या पुढे येताच शारदाताई तिला पाहतात आणि म्हणतात, आर्या तू अगं इतक्या वर्षांनी? तर आर्या म्हणते, हो बाळासाठी आली आहे काकू. आता मात्र शारदाताईंना धक्काच बसतो. तर आर्या म्हणते, सॉरी, या दोघींच्या बाळांसाठी आले आहे. तर आता शारदाताई काव्याकडे पाहतात. काव्या म्हणते, आई अगं सांगायचं राहूनच गेलं, या आमच्या नवीन डॉक्टर आहेत, डॉक्टर आर्या सामंत. तर शारदाताई म्हणतात, असं आहे का? तर काव्या म्हणते, हो. असं म्हणत काव्या आता शारदाताई आणि आर्याला चोरोटीच्या कार्यक्रमासाठी पुढे घेऊन येते. आता चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. मानिनीताई नंदिनीची पहिली चोरोटी भरतात. आता मात्र नंदिनी शांत असते. मनातून कुठेतरी तिला वाईट वाटत असतं. या सगळ्याचा तिला त्रास होत असतो, परंतु चेहऱ्यावर हसू ठेवत ती आपल्या घरच्या सगळ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी ते सगळं काही ती सहन करत असते. तर त्यानंतर शारदाताई नंदिनीची चोरोटी भरतात आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्ती पुढे येत नंदिनीची चोरोटी भरत असतात. नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात, ज्यावेळी नंदिनी प्रेग्नेंट आहे. ती बातमी ज्यावेळी कळालेली असते त्यावेळी जीवाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि आनंदाने जीवाने आणलेला तो पाळणा आणि पाळणा घरात आणल्यानंतर घरात घडलेला तो एवढा मोठा प्रसंग, नंदिनीचं झालेलं ते मिसकॅरेज आणि जीवाचं रात्री जाऊन ते पाळण्याला चोका देत अंगाई गीत म्हणणं, पाळण्यापाशी रडत बसणं, हे सर्व क्षण नंदिनीला आठवत असतात आणि या सगळ्याचा तिला खूप त्रास होत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, आर्या आणि जीवाचं नक्की काय चाललं आहे? तरी ते जीवा आणि आर्या रूममध्ये निघून जातात आणि हे दृश्य पार्थने पाहिलेलं असतं. आणि आता पार्थ रम्याच्याच पायावर जोरात पाय देतो. रम्या म्हणते, ऐक माझा पाय. तर वसुआत्या पार्थला म्हणतात, हे सगळं काही तू मुद्दामहून करतोयस ना पार्थ? आता काव्या वसुआत्यांना म्हणते, पाय शेका तिचा, म्हणजे तिला बरं वाटेल. आणि मी काय म्हणते आत्याबाई, तिच्या पायासोबत तुमचा घसासुद्धा शेका, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर दुसरीकडे आता पार्थ नक्की जीवा आणि आर्या यांचं काय चालू आहे हे पाहण्यासाठी रूमचा दरवाजा उघडतो. त्यावेळी मात्र पार्थला धक्काच बसतो. आता नक्की पार्थने असं कोणतं दृश्य पाहिलं असेल की ज्यामुळे पार्थला धक्का बसतो आणि नक्की जीवा आणि आर्या यांच्याबद्दल पार्थला काय कळेल? नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.